नमस्कार. तर आज आपण चाललो आहोत दाभोळे येथील पोखरबाव गणेश मंदिरात. आपल्या कोकणामध्ये असलेले पोखरबाव गणेश मंदिर हे अतिशय सुंदर मंदिर आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर दरवर्षी अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पोखरबाव गणेश मंदिर हे दाभोळे गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर स्थापित आहे. तसेच या मंदिराच्या बाजूला पाण्याचा जिवंत झरा हा सतत वाहत असतो. या मंदिराच्या शेजारीच एक भला मोठा डोंगर आहे व त्या डोंगरात एक छिद्र आहे व हा जिवंत झरा या डोंगराच्या खालूनच वाहतो. येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की हा डोंगर नैसर्गिकरित्या पोखरला गेला होता व आतूनच पाण्याचा झरा वाहू लागला. या पोखरलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले सुंदर असे टुमदार गणपती बाप्पांचे मंदिर पोखरबाव गणेश मंदिर म्हणून सर्वदूर प्रसिद्ध झाले. हे मंदिर श्री गणेश यांना समर्पित आहे. तसेच आसनावर स्थापित श्री गणेशांची मूर्ती काळ्या पाषाणाची असून बाजूला वाहन उंदरांची सुंदर मूर्ती देखील आहे. हे मंदिर तेथील स्थानिक नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. तसेच या मंदिराला फुले, पताका, लायटिंग याने सजवण्यात येते. गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. महाआरती होते. गणेशोत्सवाचा 10 दिवसात अनेक भक्त इथे दर्शन घ्यायला येतात. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर जागृत देवस्थानांपैकी एक ओळखले जाते. तसेच या मंदिरात भगवान शंकरांची देखील शिवलिंग आहे. तसेच अशी आख्यायिका आहे की महादेवांची शिवलिंग अनेक वर्षापासून पाण्याखाली होती. नंतर तेथील पुजाऱ्यांना स्वप्नात दृष्टांत झाला व हे शिवलिंग पाण्यामधून बाहेर काढून त्याची स्थापना करण्यात आली. पोखरबाव गणेश मंदिर दाभोळे येथे कसे जावे, तर देवगडपासून 13 किलोमीटर असलेल्या पोखरबाव गणेश मंदिरात जाण्यासाठी तुम्ही देवगडवरून खाजगी वाहनाने सुद्धा जाऊ शकता. तसेच दाभोळे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. येथून सुद्धा तुम्ही खाजगी वाहन किंवा रिक्षा, टॅक्सीने सुद्धा तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता. तर अशा निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आपल्या बाप्पांच्या मंदिराला एकदा तरी सर्वांनी नक्की भेट द्या आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.